आज अमरावतीमध्ये विमानाचं एअरपोर्टचं उद्घाटन होत आहे। पहिलं विमान मुंबईकरता रवाना होता। त्यापूर्वी उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येत आहेत। पण एकनाथ शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनाच या ठिकाणी कुठेतरी अडवणूक होते। त्या ठिकाणी घोषणाबाजी एअरपोर्टवर यांनी केलेली आहे। नेमक्या काय घोषणाबाजी करतात? का बरं घोषणाबाजी करतात? काय झालं? नाकारलं? काय झालं? आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे उद्घाटन प्रसंगी आमच्या शिवसेनेचे लाडके नेते मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत उद्घाटन कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे। परंतु गेली 7 दिवसापासून वारंवार आम्ही लोक कलेक्टर कार्यालयाशी आमच्या लोकांनी संपर्क साधला, परंतु आम्हाला हे सांगण्यात आलं की कुठल्याही प्रकारचे पासेस या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत। परंतु आज या ठिकाणी आम्ही आल्यानंतर बाकी दोन्ही पक्षाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना डायरेक्ट तिथं पास देऊन एंट्री देण्यात येत आहे आणि आमच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे आमचे बाकी सर्व जिल्हा प्रमुख, मी स्वतः जिल्हा प्रमुख आहे, हे महानगर प्रमुख आहेत, आम्ही 4 जिल्हा प्रमुख आहे, महिला सेनेच्या आघाडीच्या डॉक्टर सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना इथं बाहेर थांबावं लागलं। पोलीस वारंवार कधी म्हणतात इकडे थांबू नका, कधी म्हणतात तिकडे थांबू नका। आम्ही आमच्या नेत्याचं स्वागत करायचं कसं? काय नेमकं या ठिकाणी पासेस दिले नाहीत की असुविधा काय होती? घोषणाबाजी का करताय? त्या दिवसापासून थांबलेलं एअरपोर्टचं आज उद्घाटन आहे, त्यासाठी आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब येणार आहे। पण इथे कुठेतरी आमचे महत्त्वाचे पदाधिकारी यांना बाहेर ठेवून आणि बाकीच्या 2 पक्षाचे पदाधिकारी म्हणजे राष्ट्रवादी आणि बीजेपीचे लहान कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पासेस नाही आहे आणि आम्ही पत्र दिलं। आम्ही म्हणजे नियमाप्रमाणे पत्र दिल्यानंतरही आमच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना अंदर जाणे डावलण्यात असं वाटून आलं की मुद्दामूनच करण्यात येऊन राहिलं आहे। कोणाकडून होते हे मुद्दामून? जर हे म्हणतायत की मुद्दामून हे होते हे कोणाकडून होत आहे? प्रशासनाकडून काऊन की ते होतातच ना, काऊन की आम्हाला नेहमीच शिवसेनेवाल्यांना डावलल्या जातात। आता हे एकच वेळ नाही आहे, हे 4 वेळा झालेलं आहे। असंच आम्ही आधी पत्र देऊनही प्रशासन तसा सुविधा त्यांना सूचना असेल ना तसं का शिवसेनेवाल्यांना येऊ नका देऊ बा म्हणून। का बरं? पण तुम्ही सत्तेत तर सामील आहे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेजी सोबत येत आहेत। आता तर आम्हाला तर हाच प्रश्न आहे ना की जेव्हा देवेंद्र महायुतीचं सरकार आहे, राष्ट्रवादी बीजेपी आणि शिवसेनेचं महायुतीचं सरकार असेल आणि आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जर आज या एवढ्या मोठ्या उत्काठणाला अमरावती जिल्ह्यातल्या येत आहे तर अमरावतीच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच असा अन्याय का? आज बीजेपीच्या छोट्यातल्या छोटा पदाधिकारी, तालुका प्रमुख असो किंवा शाखा प्रमुख असो किंवा गावातला प्रमुख असो, त्यांची सुद्धा एंट्री आहे। तर हा अन्याय आमच्यावर काय, हे कुठलं काय सुरू आहे हे आम्हाला सुद्धा कोण करताय राजकारण? कोण करताय? काय वाटते कोण करताय राजकारण? भाजप म्हणजे कोण करताय? काय करताय यापेक्षा हे राजकारण प्रशासनाला आहे ना, प्रशासनाला राईट्स आहे ना त्यांचे, ते त्यांचे इंडिव्हिज्युअल राईट्स पॉलिटिकल शिवाय घेऊ शकतात ना, मग त्यांनी आमच्यासोबतच असं का बरं केलं? कोण करते राजकारण? भाजप? आम्ही प्रशासनाला दोषी धरलेला आहे, याला जबाबदार सर्व काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की भाजप राजकारण बरोबर आहे। या ठिकाणी भाजपवाल्यांना जाऊ दिलं, आतमध्ये सोडवलं पोलीसवाल्यांनी, परंतु आमचे शिवसेनेवाले जे लोक आहेत त्यांना जाऊन दिलं नाही एवढी। तर एकंदरीतच या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी वाद उफाडताना दिसतोय। सत्तेत सामील असलेले भाजप आणि शिवसेना हे कुठेतरी या ठिकाणी गडबाजी होते आहे। शिवसेनेचा आरोप आहे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून या ठिकाणी आत येऊ देत नाही, असा आरोप या ठिकाणी केलेला आहे। धनंजय साबळे, मुंबई तक, अमरावती।